मनोज जरांगेच्या उपोषणाला मोठं यश. सरकारकडून 4 महत्त्वाच्या मागण्या मान्य. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी 25 जानेवारी 2025 पासून उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. मनोज जरांगे हे 7व्यांदा उपोषणासाठी बसले होते. त्यांनी अंतरावली सराटीत उपोषण सुरू केले होते. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण आज अखेर स्थगित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालंय. त्यांच्या अनेक मागण्यांपैकी 4 मागण्या सरकारने मान्यही केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या, नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या होत्या. यातील काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. याचे पत्र TV9 मराठीच्या हाती लागले आहे. त्यानुसार मनोज जरांगेंच्या 4 मागण्या मान्य करण्यात आल्याचे पाहायला मिळते. मनोज जरांगेंच्या 4 मागण्या मान्य. 1. कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल. 2. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल व त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 3. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाईस गती देण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही यापुढे चालू राहील. मी आंदोलन स्थगित करत आहे, संपत नाही. आम्ही सगळे सोयरेंचा विषय सोडणार नाही. त्यावर आक्षेप असल्याने साध्य होत नाही, पण 2 ते 3 महिन्यात ते करा. आता केरळ नाही तर नंतर मुंबईला जाऊ. मी पावणे 2 वर्ष झाले सर्व सहन करत आहे. मी आंदोलन स्थगित करत आहे, संपत नाही. मला 100% वाटते की फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत. शिंदे समितीचे काम बंद झाले होते. ती समिती लगेच सुरू करावी, त्यात किचकट अटी घालू नका. शिंदे समिती केवळ मराठवाडा नाही तर राज्यभर काम करणार आहे. बीड आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे. वंशावळ समिती गठीत करा. मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने पैसे न दिल्याने काम बंद केले होते, त्यामुळे मोडी अभ्यासक नेमा. त्र्यंबकेश्वर राक्षस भवन अभिलेख तपासा. आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस परत घ्या. EWSच्या मुलांनी जे ॲडमिशन घेतले ते तसेच ठेवावे, अशा अनेक मागण्याही मनोज जरांगेंनी बोलून दाखवल्या. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.